इंदू, इंदू मग घाबरलीस? आत्या काय झालं ग? तुझ्याशी कसं बोलावं ते कळत नाहीये, म्हणजे बोलावं का नाही ते बी समजना बघ. मी बोलले तर तुला वाटेल की आत्या किती स्वार्थी विचार करते. त्या काय ते स्पष्ट बोल. म्हणजे आता बघ, गोपाळ महाराज असे अचानक गेले तर सगळं घरच हादरले. मला बी धक्काच बसलाय ग. माझं काळीच आईच आहे ना. उद्या कोर्टात करिश्मा बरोबर काय होईल या विचाराने मला झोप बी लागणार. नुसतं कावरं बावरं होतंय बघ. तुला या सगळ्यात येळ बी नाही मिळाला त्या केसवर काम करायला. आता काय होईल माझ्या लेकराचं? सुटन का ग? आपली करिश्माताई निर्दोष आहे ना. बस काळजी करू नकोस. विठुराया आपल्या पाठीशी. त्याच्या दरबारी जर न्याय असेल तर करिश्माताई सुखरूप घरी परत येईल. Advocate Prasad, now you may proceed. My lord. मोहितराव खून प्रकरणात करिश्मा दत्तोबा शेलूकर वय वर्ष 26 या मुख्य आरोपी आहेत. हा गुन्हा त्यांनीच केलाय हे सिद्ध करण्यासाठी या केसमधील एकमेव साक्षीदार सुरेश मंगळदास विटकर यांना मी कोर्टासमोर बोलावू इच्छितो. परवानगी आहे. जे काय सांगेल खरं सांगेल. खोटं अजिबात बोलणार नाही. तर मिटकर, तुम्ही मोहितराव बोडके पाटलांचा खून होताना पाहिलंय बरोबर? बरोबर. नीट बघा. यांनीच केलाय खून मोहितरावांचा? होय, यांनीच तर केलाय त्यांचा खून. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. नाही अहो खोटं बोलतोय हा माणूस. आरोपीने साक्षीदारास बोलू न देणे हा कोर्टाचा अवमान मानला जाईल. अहो पण सो सॉरी माय लॉर्ड. भावनेच्या भरात बोलली ती. पुन्हा अशी चूक होणार नाही. तुम्ही बोला. मोहितराव साहेबांच्या डोक्यात रॉड घातला आणि खून केला त्यांचा. मी माझ्या डोळ्याने हे दृश्य बघितलं. दॅट्स इट. ॲडव्होकेट इंद्रायणी. थँक यू माय लॉर्ड.
सुरेश मिटकर, बरोबर? बरोबर. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही करिश्माला मोहितरावच्या डोक्यावर वार करताना खिडकीतून पाहिलं, बरोबर? बरोबर. मला सांगा, वार झाल्यानंतर त्यांच्या डोक्यातून खूप रक्त निघालं असेल, ते खाली कोसळून पडले असतील ना, बरोबर? किती वाजले होते? एक्झॅक्ट टाइम तर नाही आठवत. घड्याळ कोण बघल त्यावेळीला? ते पण आहेच. तर करिश्माने मोहितरावच्या डोक्यावर रॉड घातला, मोहितराव तडफडत खाली पडले आणि हे तिथून पळाले, बरोबर? अगदी बरोबर मॅडम. पुन्हा पुन्हा काय तेच विचारताय? तसंच झालं की. मला सांगा, करिश्मा पळून गेल्यानंतर पण मोहितराव तडफडत होते का? नाही म्हणजे मेले ना ते. आपण तुम्ही तर म्हणत होतात ना की तडफडत होते. अहो, मार लागल्यावर माणूस जरा आचके देणारच ना. हा, बरोबर आहे. म्हणजे असं अचानक थोडी ना कुणी मरतं. आधी थोडे तडपले असतील, रक्त इकडे तिकडे पसरलं असेल, थोडे कणले असतील, असा श्वासोश्वास जड झाला असेल त्यांचा. हा, मिटकर साहेब, अहो तुम्ही आय विटनेस आहात ना, तुम्ही असाल तिथे, तुम्ही बघितलं असेल हे सगळं. बोला की. हो म्हणजे काय, दिसत होतं ते. पाय खुरडत खुरडत मेला बिचारा मोहितराव. देव त्यांच्या आत्म्याला शांती देव. पण मिटकर साहेब, खरंच तुम्ही खूप हिम्मतवान आहात. म्हणजे मोहितराव तुमच्या समोर असे तडफडत मरत होते, ते मरेपर्यंत तुम्ही तिथे बघत बसलात आणि इथे येऊन साक्ष दिलीत. खरंच खूप हिम्मतवान आहात तुम्ही. पण ना, माणूस की नाही बाई तुमच्यात. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. इंद्रायणीजी, माफ करा माय लॉर्ड. माय लॉर्ड, एखादा माणूस आपल्या समोर तडफडतोय तरी त्याची मदत नाही करायची, मदतीची हाक नाही मारायची, डॉक्टरांना नाही बोलवायचं, हे माणुसकी नसल्याचेच लक्षण आहेत ना. मिटकर साहेब, तुम्ही खिडकीत उभा होतात, सगळं बघत होतात, तरी सुद्धा काही केलं नाही. अहो, रस्त्यात एखादा अनोळखी माणूस चक्कर येऊन पडला तर आपण धावाधाव करतो. मोहितराव तर तुमच्या ओळखीचे होते, तुमच्या समोर शेवटचा घटका मोजत होते ते. मी घाबरलो होतो. हा? घाबरलो तो? कोणाला? हिला? हिला घाबरला होता तुम्ही? अहो, ही केवढी, तुम्ही केवढे. मिटकर साहेब, अहो पटेल असं बोला, जरा खरं वाटेल असं बोला. ऑर्डर ऑर्डर. अहो लहान मोठं काही नसतं, खून केलेली पोरगी आई.
हिला काय अडवणार तुम्ही? हे बघा, त्यावेळेला जे सुचलं मी ते केलं, पण नंतर माझी चूक सुधारून इथं येऊन साक्ष देतोय की हे मी काय चुकीचं करतोय काय? अहो, मी तर आधीच म्हणाले की तुम्ही खूप हिम्मतवान आहात. बरोबर ना? विटकर साहेब, मला सांगा, तुम्ही कुणाच्या घरी भेटायला जात असाल तेव्हा त्यांच्या घरी दरवाजाने शिरता की खिडकीनं? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हा काय प्रश्न आहे? माय लॉर्ड, आपण कुणाच्या घरी भेटायला जातो तेव्हा दरवाजातनं शिरतो ना? हे खिडकीतनं शिरत होते. अहो, मॅडम मी दारातूनच जात होतो. मग तुम्हाला खून सुद्धा दारातनच दिसायला पाहिजे होता, खिडकीतनं नाही. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. या आय विटनेसला कन्फ्यूज करतायत. इंद्रायणीजी, नाही 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 नाही, अहो खरंच नाही, अजिबात नाही. मी तुम्हाला कन्फ्यूज करत नाही. हा नाही माय लॉर्ड, उलट मी ना स्वतः कन्फ्यूज होऊ नये म्हणून यांचं भूगोल जरा समजून घेण्याचा प्रयत्न करते. पण नाही, मला ना काही समजतच नाहीये माय लॉर्ड. म्हणजे बघा ना, दरवाजाजवळ असणारा माणूस खुनाच्या वेळी अचानक खिडकीजवळ पोहोचतो, कसं काय? काय हो मिटकर साहेब, अचानक खिडकीजवळ कस काय? तुमच्या पायाला भिंगरी भिंगरी एक काय? मी दारातूनच जाणार होतो, पण आतून आवाज आला म्हणून मी खिडकीच्या दिशेने गेलो आणि तिकडून पाहिलं. नक्की? हो नक्की. कुठून गेला होता तात? अहो म्हटलं ना मॅडम, दरवाजा समोरच्या बाजूनेच गेलो होतो. पुढच्या रस्त्याने गेला होता की मागच्या रस्त्याने गेला होता? अहो मॅडम, तिकडे जाणारा एकच रस्ता आहे की. गुड. मंदिराकडनं जातो ना तो रस्ता? हो बरोबर, मी तिकडूनच आलो. नक्की? अहो तो एकच रस्ता आहे, मी तिकडूनच गेलोय. विचार करून सांगा बरं का मिटकर साहेब. अहो मॅडम, तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही? मी त्याच रस्त्याने आलो आणि त्याच रस्त्याने गेलो. माय लॉर्ड, ह्याची नोंद घ्यावी. ते मंदिराकडूनच आले आणि मंदिराकडूनच गेले. मिटकर साहेब, मंदिराकडे जाण्याआधी एक हॉटेल लागतं, बरोबर? स्वागत हॉटेल बंद होते त्यावेळी. गुड. चांगलाच भूगोल माहिती करून घेतलाय त्या जागेचा. माय लॉर्ड, ते खरं बोलताय. त्या दिवशी ते हॉटेल बंदच होतं, पण हॉटेलच्या बाहेर लागलेला सीसीटीव्ही कॅमेरा तो मात्र चालू होता. आणि त्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तुम्ही ना येताना दिसताय ना जाताना. तुम्ही या कोर्टात आल्यापासून जे काही बोललात ते साफ खोटं बोललात. तुम्ही आय विटनेस नाही, लाईव्ह विटनेस आहात. ऑब्जेक्शन माय लॉर्ड.
इंद्रायणीजी, माय लॉर्ड, माझ्याकडे पुरावा आहे. हे त्या हॉटेलच्या बाहेरचं फुटेज आहे. यात कुठेही मिटकर दिसत नाहीत. यू कॅन चेक सर. फुटेज तपासणी करून पुढचा निर्णय दिला जाईल. लंच ब्रेक नंतर पुढची सुनावणी होईल. हॅलो. हॅलो, तुमचा तो आय विटनेस उघडा पडलाय. वाट लागली त्याची. काय काय बोलताय तुम्ही? कसं शक्य आहे? मी त्या मिटकरला ना चांगलंच पढवून पाठवलंय आणि वरून त्याला हवे तितके पैसेही चारलेत. अहो, त्याला पैसे चारलेत, पण इंद्रायणीचं काय? तिनं त्या मिटकरवरती प्रश्नांचा भडीमार केलाय. पुरता गेम उलटा पुलटा झालाय. इंद्रायणी ना, तिचं ना काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला. ते कराल तेव्हा कराल. पहिले आत्ताचा बघा. सिच्युएशन डेंजर आहे. इथे काहीही होऊ शकतं. तो मिटकर तुमचं नाव सुद्धा घेऊ शकतो. नाही, हे शक्यच नाहीये. इम्पॉसिबल आहे. असं नाही होणार. आज इथे काही होऊ शकतं. तुमचं नाव पुढे आलं तर माझंही नाव पुढे येईल. सगळ्या करिअरची वाट लागेल माझ्या. नाही होणार, असं काही नाही होणार. पुढचं हिअरिंग सुरू होईल आता. बघतो मी काय ते. बचाव पक्षाच्या आर्ग्युमेंटमध्ये 100% तथ्य आहे. कोर्टाने सीसीटीव्ही फुटेज बघितलाय. फुटेजमध्ये संपूर्ण दिवसामध्ये आय विटनेस हा मयत मोहित रावांच्या घराकडे जाताना दिसलेला नाही. माय लॉर्ड, मला या केस संदर्भात अजून एक गोष्ट समोर आणायची. बोला. माय लॉर्ड, मिटकरला खोटा आय विटनेस म्हणून उभा केलं आणि खोटी साक्ष देण्यासाठी पैसे देखील दिले. इंद्रायणीजी, कोर्टाला पुरावा लागतो. मिटकर काहीही काम करत नाही. त्यांच्याकडे पैसे येण्याचे कसलेही सोर्स नाहीयेत ना. त्यांना कोणती लॉटरी लागली. मग त्यांच्याकडे अचानक इतके पैसे कसे आले? त्यांनी घरात काही महागड्या वस्तू खरेदी केल्या. एवढंच नाही तर दागिने सुद्धा खरेदी केलेत. कोर्टाला पुरावा हवाय ना. माझ्याकडे तोही आहे. तो कोर्टाला सादर करा.
माय लॉर्ड, ह्या त्या पावत्या.